जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे. ही उजळणी पाहताना आज आपण 9वा दशक सुरू करणार आहे. 9व्या दशकाचं नाव आहे गुणरूप आणि त्यातल्या पहिल्या समासाचं नाव आहे आशंका नाम. शंका विचारली आहे, प्रश्न विचारलेला आहे आणि लगेच त्याचं उत्तर समर्थांनी दिलेलं आहे, असा हा समास. या समासाचं एक वैशिष्ट्य आहे. प्रश्न जो विचारला गेलेला आहे तो परब्रह्माबद्दल आहे. परब्रह्म ही गोष्ट अनुर्वाच्य आहे, वाचेच्या अनुभवाच्या पलीकडची आहे. त्याचा अनुभव घेता येत नाही, वेगळेपणानं त्याला पाहता येत नाही. हे सुद्धा आपण जे बोलतोय ना ते आपण गुणांमध्ये आहोत म्हणून बोलत आहे. अनुभव घेण्याची आपल्याला सवय आहे, पाहण्याची आपल्याला सवय आहे, म्हणून आपल्याला परब्रह्माबद्दल असं बोलावं लागतं की परब्रह्माचा अनुभव घेता येत नाही, परब्रह्माला पाहता येत नाही, वगैरे वगैरे. म्हणजे नकारात्मक दृष्टीनं परब्रह्माबद्दल बोलावं लागतं. आता अशाच प्रकारे नकारात्मक काही संज्ञा परब्रह्माला दिलेल्या आहेत. उदाहरण सांगायचं झाल्यास निराकार किंवा निराधार, निर्विकल्प, यातल्या प्रत्येक संज्ञेला घेऊन श्रोत्यानं प्रश्न विचारलाय की निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरोपावे. आणि त्या प्रत्येक शब्दातला नकार काढून समर्थांनी उत्तर दिले. निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही परब्रह्मासी. अशाच प्रकारे या समासाचा विस्तार आहे. पुढे प्रश्न, लगेच त्या प्रश्नातला नकार काढून दिलेलं उत्तर. मग असा हा समास समर्थांनी इथं का मांडला? कारण समर्थांना पुढं जाऊन ब्रह्मनिरूपण करायचं आहे म्हणून. या दशकातला दुसरा समास आहे ब्रह्मनिरूपणाचा. त्यामध्ये प्रत्यक्ष परब्रह्माबद्दल, आपल्या स्वरूपाबद्दल समर्थांनी आणखीन विस्तार केलेला आहे. या परब्रह्म किंवा ब्रह्म किंवा स्वरूप प्राप्तीसाठीच शिष्य परमार्थ मार्गामध्ये आलेला आहे. म्हणून त्याच्याबद्दलच्या ज्या ज्या संज्ञा आहेत त्या आधी शिष्यानं, श्रोत्यानं विचारून घेतल्या. शिष्य देहभावावरती आहे, उत्तर देणारे सद्गुरू किंवा समर्थ आत्मभावावरती आहेत. तेव्हा समर्थ जेव्हा म्हणतात निराकार म्हणजे आकार नाही, तेव्हा ते निराकार अशा ब्रह्मस्थितीतून बोलत आहेत आणि प्रश्नकर्ता मात्र आकारामध्ये आहे. म्हणून तर त्यानं प्रश्न उपस्थित केला. शिष्याची, श्रोत्याची अशी अवस्था आहे की त्याला आकार समजत आहे, तो स्वतः आधारानं राहिलेला आहे, तो स्वतः कल्पनेमध्ये आहे. म्हणून तो परब्रह्माबद्दलचा निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय असा प्रश्न करतो. सगुणाच्या सर्व गुणांमध्ये श्रोता असल्यामुळं हे प्रश्न उपस्थित होतात. पहा, एखादी व्यक्ती समजा झोपली आहे तर झोप म्हणजे काय असा प्रश्न ती व्यक्ती करेल का? मुळीच नाही, कारण ती स्वतः झोपी गेली आहे. म्हणजे झोपेचा अनुभव घेते का? तर नाही, झोपच झालेली आहे ती. झोपेचा अनुभव जागेपणानं घेता येत नाही. आपण पहा, फुलाचा अनुभव वेगळेपणानं घेतो, तसं झोप वेगळेपणानं पाहता कशी येईल? एकतर आपण झोपी आहे किंवा आपण जागे आहे. ध्यानाच्या किंवा नामाच्या प्रगाढ स्थितीमध्ये आपण पोहोचलो तर तिथे आपण झोपी असून जागे आहोत. पण तेही जागृती अनुभवणंच आहे, झोप अनुभवणं नाहीच. म्हणजे जो झोपला आहे तो ज्याप्रमाणे म्हणणार नाही की हो मी झोपलो आहे, तसंच जो ब्रह्मस्थितीमध्ये आहे तो म्हणणार नाही की मी परब्रह्माला जाणलं, ओळखलं, अनुभवलं. मग जेव्हा अनुभूतीच्या बाहेर एखादी व्यक्ती आहे तेव्हा तो प्रश्न विचारणारच ना की कसं आहे ते? अनुभव नसणं म्हणजे कसं असतं? तिथं कोणीच नसणं म्हणजे तिथे कोण असतं? जसं जागी व्यक्ती विचारेल की जागृतीची शुद्ध नाही झोप म्हणजे काय, तर मग उत्तर देता येईल की जागृतीची शुद्ध नाही म्हणजेच तिथे जागृती नाही म्हणजे झोप आहे.
अशा प्रकारे समर्थांनी परब्रह्माच्या संज्ञांना त्याच संज्ञांचा वापर करून उत्तरं दिलेली आहेत. खरं म्हणजे प्रश्नकर्त्यानं जे जे शब्द वापरलेत ते एकत्रितपणे आपण पाहू शकतो आणि त्याला दिलेलं समर्थांचं उत्तरही एकत्रितपणे पाहू शकतो. उदाहरणार्थ निरामय, निराभास, निरावेव, निःप्रपंच, निष्कळंक, निरोपाधी अशा प्रकारचे शब्द वापरून समर्थांनी मग जलमय नसणं किंवा भास नसणं, अवयव नसणं असं उत्तर दिलेलं आहे. पण तसं आपण केलं तर प्रत्येक विशेषण आपल्या हातून सुटून जाईल. म्हणून प्रश्नाची ओवी आणि मग उत्तराची ओवी, पुन्हा प्रश्नाची ओवी, पुन्हा उत्तराची ओवी, याच क्रमानं आपण पुढे जाऊया. समर्थ म्हणतात, निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही परब्रह्मासी. लगेच परत प्रश्न, निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावेव म्हणजे काय, मज निरोपावे. निरामय म्हणजे जळमये नाही, निराभास म्हणजे भासची नाही, निरावेव म्हणजे अवयव नाही परब्रह्मासी, अवयव म्हणजे अवयव. निःप्रपंच म्हणजे काय, निष्कळंक म्हणजे काय, निरोपाधी म्हणजे काय, मज निरोपावे. पहा, कळंकाचा अनुभव आहे ना, प्रपंचाचा अनुभव आहे, उपाधीचा अनुभव आहे, म्हणून हा प्रश्न. लगेच निःप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निष्कळंक म्हणजे कळंक नाही, निरोपाधी म्हणजे उपाधी नाही परब्रह्मासी, असं उत्तर समर्थांनी दिलं. निरोपम्य म्हणजे काय, निरालंब म्हणजे काय, निरापेक्षा म्हणजे काय, मज निरोपावे. निरोपम्य म्हणजे उपमा नाही, उपमाच देता येत नाही त्याला. अशासारखं ते आहे असं सांगताच येत नाही, कारण त्याला गुणांमध्ये आणता येत नाही. निरालंब म्हणजे अवलंबन नाही, निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही परब्रह्मासी. निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, मज निरोपावे. पहा, निर्गुण म्हणजे काय असं विचारतोय शिष्य. अर्थातच जिथं गुण नाही ती निर्गुण स्थिती. समर्थ म्हणतात, निरंजन म्हणजे जनची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही, निर्गुण म्हणजे गुणची नाही परब्रह्मासी. निस्संग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय, निश्चळ म्हणजे काय, मज निरोपावे. निस्संग म्हणजे संगची नाही, निर्मळ म्हणजे मळची नाही, निश्चळ म्हणजे चळण नाही परब्रह्मासी. कुठलाही बदल परब्रह्मामध्ये होत नाही आणि त्याला कशाची संगती पण नाही. निशब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, मज निरोपावे. निशब्द म्हणजे शब्दची नाही, निर्दोष म्हणजे दोषची नाही, निवृत्ती म्हणजे वृत्तीचं नाही परब्रह्मासी. निक्काम म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय, निक्कर्म म्हणजे काय, मज निरोपावे. आता पहा बरं का, काम याचा अर्थ इच्छा, शब्द याचा अर्थ प्रगट होणं, दोष याचा अर्थ वेगळेपणा आहे आणि वृत्ती याचा अर्थ हालचाल आहे. ही कुठलीही गोष्ट परब्रह्मापाशी नाही. मग तिथं बाकीच्या गोष्टी असतीलच कशा, निर्लेपच असणार ना ते. ते परब्रह्म निष्कर्मच असणार, कर्म घडणारच नाही तिथं. म्हणून समर्थ म्हणतात, निष्काम म्हणजे कामची नाही, निर्लेप म्हणजे लेपची नाही, निष्कर्म म्हणजे कर्मची नाही परब्रह्मासी. आता परब्रह्माला नावही नाही, त्याला नाव नसेल तरी त्याला इतकी नावं देऊन नावातच उत्तर दिलेलं आहे. म्हणजे निस्संग, निरंजन, निरोपम्य, निप्रपंच ही परब्रह्मालाच दिलेली नावं. निर्गुण किंवा निश्चळ, निर्मळ, तरीही समर्थ म्हणतात की त्याला नाव नाही. अनाम्य म्हणजे काय, अजन्मा म्हणजे काय, अप्रत्यक्ष म्हणजे काय, मज निरोपावे. अनाम्य म्हणजे नामची नाही, अजन्मा म्हणजे जन्मची नाही, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही परब्रह्म ते. अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय, अक्षयी म्हणजे काय, मज निरोपावे. अगणित म्हणजे गणित नाही, अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही, अक्षयी म्हणजे क्षयची नाही परब्रह्मासी. अरूप म्हणजे काय, अलक्ष म्हणजे काय, अनंत म्हणजे काय, मज निरोपावे.
अरूप म्हणजे रूपची नाही, अलक्ष म्हणजे लक्षत नाही, म्हणजेच पाहता येत नाही, पाहिलं जातच नाही. अनंत म्हणजे अंतची नाही, परब्रह्मासी. अपार म्हणजे काय, अढळ म्हणजे काय, अतर्के म्हणजे काय, मज निरोपावे. अपार म्हणजे पारची नाही, अढळ म्हणजे ढळची नाही, अतर्के म्हणजे तर्कत नाही, परब्रह्म ते. अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय, अच्युत म्हणजे काय, मज निरोपावे. अद्वैत म्हणजे द्वैतची नाही, अदृश्य म्हणजे दृश्यची नाही, अच्युत म्हणजे चेवत नाही, परब्रह्म ते. अछेद म्हणजे काय, अदाह्य म्हणजे काय, अक्लेद म्हणजे काय, मज निरोपावे. अछेद म्हणजे छेदेना, अदाह्य म्हणजे जळेना, अक्लेद म्हणजे कालवेना, परब्रह्म ते. इतक्या ओव्या झाल्यानंतर ते कसं असतं परब्रह्म, नेमकं मग अनुभवाला तरी येतं की नाही? म्हणजे तिथे अनुभव नसेल तर तेच होऊन जाणं हा एक पर्याय शिल्लक राहतो. पण हे घडणार कसं, याचं उत्तर समर्थांनी शेवटच्या ओळीत दिलंय. परब्रह्म म्हणजे सकळा परते, तयास पाहता आपण चिते, हे कळे अनुभवमते सद्गुरू केलिया. अनुभवमते म्हणजे अनुभवानं नाही बरं का. मगाशी आपण झोपेचं जे उदाहरण पाहिलं तशा स्थितीनंच परब्रह्म कळेल. म्हणजे परब्रह्म स्वरूपच व्हावं लागेल तर ते कळेल, पण सद्गुरू केल्याशिवाय नाही. बऱ्याचदा निरूपणामध्ये सद्गुरूंचा आग्रह येतो पहा, पण तो निरूपणात आलेला नसून प्रत्यक्ष समर्थांनी धरलेला आहे, म्हणून तो विस्तृत करून सांगावा लागतो. आता हेच वाक्य पहा ना, सद्गुरू केलिया असं समर्थ म्हणतात. जाणून बुजून त्यांना शरण जावं लागेल आणि मग त्यांच्याकडून उपदेश घेऊन त्याप्रमाणे साधना करावी लागेल. असा हा आशंका नाम समास आहे. आपण ज्या अनुभूतीमध्ये आहे त्या अनुभूतीनंच आपण कायम प्रगट होत राहतो. मन आहे, चित्त आहे, बुद्धी आहे, तर त्याचा विस्तार होत होतच आपलं जीवन बनलेलं असतं. असं पहा, गाडी आपण चालवतो पण पावसाळ्यात चिखल होतो. चिखल झालेल्या रस्त्यावरून जर गाडी गेली तर चाकाला चिखल लागतो. पण आपण चिखलातून बाहेर यायच्याऐवजी पुन्हा पुन्हा चिखलात गाडी घातली तर चाकावरती चिखलाचे थर जमत जातात. तसं आपल्या मनाच्या, बुद्धीच्या, चित्ताच्या बाबतीत आपलं झालेलं आहे. सायकोलॉजीमध्ये आणि सायकेट्रीमध्ये स्नोबॉल इफेक्ट म्हणून एक सांगितला जातो. म्हणजे एका उतारावरती बर्फ साठलेला आहे किंवा बर्फाचा डोंगर आहे. त्या डोंगराच्या वरून समजा एक छोटा बर्फाचा गोळा सोडला तर तो खाली घरंगळत जाता जाता आपल्या भोवती आणखी बर्फ गोळा करत करत जातो. जसा तो खाली जातो तसा त्याचा आकारही वाढतो, कारण जास्तीत जास्त बर्फ चिकटत जातो आणि त्याचा वेगही वाढतो. कारण आकार वाढल्यामुळं वजन वाढतं, वजन वाढल्यामुळं तितक्याच जोरानं तो गुरुत्वाकर्षणानं खाली जायला लागतो. असं आपल्या देहबुद्धीचं झालेलं आहे. आपलं मन, चित्त, बुद्धी हे पुन्हा पुन्हा गुंतत जाऊन जाऊन एक मोठा गोळा तयार झालेला आहे आणि मग तो जड बनलेला आहे. त्यामुळं आपण त्या सापेक्ष गोष्टी पाहतो, त्याला बाजूला करून आपल्याला पाहता येत नाही. जसं की एखादी खिडकी असावी, त्या खिडकीवरती मळ असावा, मग खिडकीच्या आत एक जाळी असावी, त्या जाळीवरही मळ असावा आणि मग पुष्कळ पडदे असावेत. आता त्यातला एकच पडदा दूर केला तर खिडकीबाहेरचं स्वच्छ दृश्य दिसणार कसं? सगळे पडदे बाजूला करायला पाहिजेत. त्यात प्रत्येक पडदा दूर करताना त्या पडद्यावरची धूळ उडणार, ती सगळी स्वच्छ करायला पाहिजे. मग जाळी स्वच्छ करतानाही धूळ उडणार, मग खिडकीवरची धूळ, मग खिडकी स्वच्छ, मग ती उघडल्यानंतर पलीकडचं दृश्य दिसणार. तसं आपल्या देहबुद्धीच्या बाबतीत करावं लागतं. पण जेव्हा या सगळ्या आवरणांमधून आपण पलीकडे पाहायला जातो त्यावेळी आपल्याला पलीकडचं दृश्य स्वच्छ असलं तरी धूसरच दिसतं. तसं देहबुद्धीतल्या अनुभवामुळं परब्रह्माची, आपल्या स्वरूपाची निर्लेपता कळत नाही. आपण सीमित असल्यामुळं परब्रह्माचं अपार असणं कळत नाही.
आपण रूपामध्ये आहे, आकारामध्ये आहे. म्हणजे काय, तर आपण स्वतःला रूपानं आणि आकारानं ओळखतो. तेच तर आपण आरशात पाहतो ना, आणि हेच आपण आहे असं म्हणतो. जर आपण असे पाहणारे असू तर अरूप असलेलं स्वरूप आपल्याला कळू शकत नाही. आपल्याला मर्यादा आहेत, त्यामुळं आपल्याला गणित असतं. आधी जन्म आहे, मग काही आजारपण आहे, मग अवस्था आहेत, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धापकाळ वगैरे वगैरे, आणि मग मृत्यू आहे. अशा गणितामध्ये जर आपण असू तर अगणित असलेलं परब्रह्म कळणार कसं? कायम इच्छा असतील तर निष्काम असलेलं परब्रह्म कळू शकत नाही. याचा अर्थ आपल्याजवळ असलेला सगळा नकार बाजूला टाकायला पाहिजे. जेव्हा प्रश्न विचारला जातो की निःशब्द म्हणजे काय, आणि त्याचं उत्तर दिलं जातं निःशब्द म्हणजे शब्दची नाही, तेव्हा इथे केवळ शब्द छल केलेला नाही. समर्थ सुचवत आहेत की शब्द टाकला पाहिजे तर परब्रह्माच्या स्थितीत जाता येईल. शब्द म्हणजे प्रगट होणं. जसं आपण आंबा म्हणतो, आंबा नावाचं एक फळ आहे, पण त्याला शब्द दिलेला आहे म्हणून त्या शब्दानं ते प्रगट होतं. शब्दच दिला नाही तर कुठलं फळ? काही बोललोच नाही आपण तर कळणार कसं? म्हणजे फळाबद्दलचं प्रगटीकरण शब्दानं होतं. ते प्रगटीकरण थांबलं पाहिजे, म्हणजेच अनुभवाच्या ठिकाणी आपण मुरून गेलं पाहिजे. आंबाच जर झालो तर आंबा कळेल, पण हे व्यवहारात शक्य नाही. परमार्थात परब्रह्म होता येतं, कारण ज्या ज्या वृत्ती उमटलेल्या आहेत त्या सगळ्या परब्रह्मामधूनच उमटलेल्या आहेत. त्यामुळे त्या बसल्या की तिथं परब्रह्म शिल्लक राहतं. म्हणून निःशब्द म्हणजे शब्दाची नाही हे हुशारीनं दिलेलं उत्तर नाही, ती वस्तुस्थिती आहे. शब्दाच्या पलीकडे जाता येतं तर परब्रह्मस्थितीत आपल्याला राहता येईल. तसंच निरोपम्य म्हणा, निप्रपंच म्हणा, निरंजन म्हणा, या सगळ्या बाबतीत आहे. आपल्यापाशी असलेली मर्यादा आपण स्वतः आखून घेतलेली आहे. जसं मगाशी स्नोबॉल इफेक्ट आपण पाहिला, तो गोळा खाली घरंगळत जातोय ना, म्हणून त्याच्या भोवती आणखी बर्फ जमा होत त्याचं वजन वाढतंय. म्हणजे इथे दोष गुरुत्वाकर्षणाचा नाही, त्या गोळ्याचाच आहे. तो घरंगळत गेला नाही तर त्याचं वजन वाढणार नाही. तसं आपण आपल्या भोवती लेप लावून घेतले नाहीत तर आपल्यावरती लेप लागणार नाहीत, इतका सोपा अर्थ आहे. म्हणजेच हे आपल्या जीवनात उतरवता आलं पाहिजे. जे लक्षण परब्रह्माचं आहे त्या लक्षणांनी जगता आलं पाहिजे. आता इथे वितर्क करायचं नाही बरं का. अहो, गोळा उतारावरतीच आहे ना, मग तो घरंगळत जाणारच की, गोळ्याचा काय दोष, असं म्हणणं म्हणजे आपल्याला उदाहरण कळलं नाही. ते समजण्यासाठी दिलेलं उदाहरण आहे की कसा स्नोबॉल इफेक्ट होतो, कसं वजन वाढतं. इथं आपल्या हातात असतं, आपल्याला कळत असतं की आपण दोष लावून घेतोय, पण आपण विषयासक्त असल्यामुळं, दृश्यामध्ये आसक्त असल्यामुळं कळून सवरून ते दोष लावून घेतो. एक उदाहरण द्यायचं झाल्यास, आपला मुलगा शाळेमध्ये निघून गेला तर आता किमान काही तासांपुरता तरी त्याचा विचार बाजूला ठेवता येतो ना. पण तो जर एखाद्यानं ठेवला नाही आणि सतत मुलाचं जेवण, मुलाचा डबा, मग तो शिकतोय का नाही याचाच विचार करत तो जर त्याच्यात बुडून गेला तर त्या व्यक्तीलाच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल, मनोरुग्ण होईल तो. म्हणजे आपले विचार कुठे थांबवायचे, कुठे जास्त कल्पना करायची नाही, कुठे कसला निर्णय घ्यायचा, कुठलं कर्म करायचं, कर्म करताना भाव कसा ठेवायचा, हे सगळं आपल्या हातात आहे. म्हणून सद्गुरूंची संगती आवश्यक आहे, कारण सद्गुरू संगतीमध्ये हे सगळं शिकवलं जातं की कुठला भाव तू ठेव, ऑफिसचं काम करताना कशा पद्धतीनं ते कर म्हणजे त्यात लिप्त होणार नाहीस, नामस्मरण करताना कशी शांतता ठेव, कसा शांततेचा, निर्विचारतेचा अभ्यास कर, हे सद्गुरू शिकवतात. पहा, जिथं विचार नाही ती परब्रह्मस्थिती आहे, पण आपल्यापाशी विचार आहेत ना, याचा अर्थ विचार टाकता आले पाहिजेत, हा अर्थ उघड आहे. म्हणून ज्यावेळी समर्थ म्हणतात निसंग म्हणजे काय, संगची नाही, त्या अर्थी आपला संग टाकायला ते शिकवतात. मग आता संग आहे वृत्तींचा, विषय वासनांचा, मूळ देहबुद्धीचा, तो टाकायचा अभ्यास नको का करायला? म्हणून
परब्रह्माला नकारात्मक ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञातून केलेला प्रश्न आणि त्याच संज्ञांचा वापर करून दिलेलं उत्तर, असा हा समास आहे. प्रत्येक पायरीवरती समर्थ आपल्याला अभ्यास शिकवतात की अशा पद्धतीनं तिथं नकार आला पाहिजे. वृत्ती आहे तर मग ती निर्वृत्तिक अवस्था आली पाहिजे. संग आहे तर निस्संगता आली पाहिजे. आकार आहे तर निराकारता आली पाहिजे. रूप आहे, रूपानं आपण ओळखले जातो, तर अरूपतेचा अभ्यास करता आला पाहिजे. अशा प्रकारे हे केवळ सद्गुरूंमुळेच शक्य होतं. पहा, कर्म करत असताना आपल्यापुढे निर्णय आहे. एखादं कर्म वाईट आहे, एखादं चांगलं आहे. या चांगल्या वाईट व्याख्यांच्याही जरी पलीकडे आपण गेलो तरी शास्त्रामध्ये श्रेयस आणि प्रेयस असे शब्द येतात. श्रेयस म्हणजे जे योग्य आहे ते, आणि प्रेयस म्हणजे त्यावेळी जे छान वाटतंय ते, असा त्याचा समजायला सोपा असा अर्थ. आता विषयभोग छान वाटेल पण तो आपल्यासाठी श्रेयस असेलच असं नाही. तर श्रेयस तेच करायचं हे सद्गुरूंच्या उपदेशाचं चिंतन असेल तरच हातून घडतं, अन्यथा घडणार नाही. पहा, श्री महाराजांच्या प्रवचनाचं पुस्तक रोज प्रवचन वाचणं आणि त्याचं चिंतन करणं, यातून आपल्याला काय श्रेयस आहे हे कळत जातं. जितकं चिंतन वाढेल, मनन वाढेल, परत वाचन वाढेल, परत त्याचा अभ्यास, परत चिंतन मनन वाढेल, तितकं आपल्या दृष्टीनं हे योग्य आणि हे अयोग्य याचा भाव दृढ होत जाईल. मग आपण स्वतः निर्णय घेऊन नामामध्ये जाऊ, जे इतर वेळी आपण जात नव्हतो. काही वर्षांपूर्वी आपण हे करत नव्हतो, पण आता प्रवासात आपण शांतपणे नाम घेण्याचा अभ्यास करतो. का? कारण श्री महाराजांची वचनरूपानं आपण संगती केली म्हणून. अशा तऱ्हेनं वेगवेगळ्या पायऱ्यांवरती केलेली सद्गुरूंची संगत आपल्याला स्वरूप प्राप्तीच्या मार्गावरती ठेवते आणि अग्रेसर पण करते. म्हणून समर्थ शेवटच्या ओळीत म्हणतात की परब्रह्म हे सगळ्याच्या पलीकडंच आहे. सकळा परते म्हणजे काय? जे जे काही आपल्याला कळतं, अनुभवाला येतं, त्या सगळ्याच्या पलीकडं ते आहे. त्याला जर पाहायला गेलो, त्याला जर अनुभवायला गेलो तर आपणच ते आहोत हे लक्षात येतं. तयासी पाहता आपणची ते. पण समर्थ म्हणतात हे सद्गुरूंशिवाय कळणार नाही. हे कळे अनुभवमते सद्गुरू केलिया. आता पुढचा समास आहे ब्रह्मनिरूपणाचा. तो उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. कारण ज्या परब्रह्माबद्दल आपण आत्ता व्याख्यात्मक गोष्टी पाहिल्या, कसं ते आहे निस्संग, तर निस्संग म्हणजे काय, तर संग नाही असं लगेच समर्थांनी सांगितलं. त्याच परब्रह्माबद्दलचं निरूपण ते पुढच्या समासात करतायत. ते आपण पाहूच. आज मात्र इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.